नमस्कार मित्रांनो, मी सुधीर तळेकर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुमच्या आधार कार्डवरती वेगळं नाव आणि पॅन कार्डवरती जर वेगळं नाव असेल आणि तुम्हाला जर तुमच्या पॅन कार्डवरती आधार कार्डवरती जसं नाव आहे तसंच हवं असेल तर तुम्ही घर बसल्या ते चेंज करू शकता। तर मित्रांनो, तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की तुमच्या पॅन कार्डवरती आधार कार्डवरती जसं नाव आहे तसंच आलं पाहिजे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुमच्या पॅन कार्डमध्ये कुठलीही दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करायचं आहे। गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे सर्च बारमध्ये NSDL असं तुम्हाला टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे। NSDL सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबरची जी लिंक येईल ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। आता तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर ॲप्लिकेशन टाईप या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि चेंज और करेक्शन इन एक्झिस्टिंग पॅन डाटा या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खाली कॅटेगरीमध्ये तुम्हाला क्लिक करून इंडिव्हिज्युअल या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला परत खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर येथे टायटल या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि जर तुम्ही लेडीज असाल तर श्रीमती किंवा कुमारी टाकायचं आहे, जेंट्स असेल तर त्यांनी श्री टाकायचं आहे। त्याच्यानंतर खाली तुम्हाला लास्ट नेम किंवा सरनेम या ठिकाणी तुमचं जे काही नाव आहे आडनाव ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। लास्ट नेम टाकल्यानंतर तुम्हाला इथं फर्स्ट नेम टाकायचं आहे। त्याच्यानंतर खाली मिडल नेम या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर खाली तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती टाकायची आहे। टाकल्यानंतर तुम्हाला खाली तुमचं ईमेल ID टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला फेदर सिटीजन ऑफ इंडिया या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे। त्याच्यानंतर तुमचं जे काही पॅन नंबर आहे, जे चेंजेस करायचे, ज्याच्यामध्ये दुरुस्ती करायची, तो पॅन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्याच्यानंतर पॅन नंबर टाकून झाल्यानंतर खाली जो छोटा चेकबॉक्स दिसतोय त्यावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला पुन्हा खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर येथे आय एम नॉट रोबोट या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर येथे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला एक टोकन नंबर मिळेल। हा टोकन नंबर तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवायचा आहे। त्याच्यानंतर खाली यायचं आहे। तुम्हाला खाली आल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता पर्सनल डिटेल्स विचारले जातील, तर तुम्हाला खाली यायचं आहे। पुन्हा येथे तुम्हाला सबमिट डिजिटली थ्रू eKYC ई साइन पेपरलेस इथेच टिक राहू द्यायचं आहे, कुठेही दुसरीकडे क्लिक करायचं नाही आहे। त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला इथे वेदर फिजिकल पॅन कार्ड इज रिक्वायर्ड असं विचारलं आहे। तर तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड हवं असेल तर तुम्ही येस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। याच्यासाठी 50 रुपये चार्जेस लागतात। जर तुम्हाला फक्त सॉफ्ट कॉपी पाहिजे असेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक केलं तरी चालेल। तर मी आता येस या ठिकाणीच क्लिक ठेवतोय। त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथे आधार नंबर ओनली फॉर इंडिव्हिज्युअल या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे इंटर आधार लास्ट 4 डिजिट या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 डिजिट टाकायचे आहेत। आधारचे 4 डिजिट टाकल्यानंतर खाली तुम्हाला प्लीज सिलेक्ट या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ते या ठिकाणी येस करायचं आहे। आय हिअर बाय ॲग्री दॅट माय फोटोग्राफ याज
अवेलेबल इन आधार शॅल बी प्रिंटेड, म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती जसा फोटो आहे तोच तुमच्या पॅन कार्डवरती येईल. असं पाहिजे असेल तर तुम्हाला येस ठेवायचं आहे, अदरवाईज नो करायचं आहे. पण शक्यतो तुम्ही येस या ऑप्शनवरती क्लिक राहू द्या, जेणेकरून तुमच्या आधार कार्डवर जे काही डिटेल्स आहेत त्याच सेम पॅन कार्डवरती पण येतील. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे, इथे AID नंबरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला कुठेही क्लिक वगैरे काही करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि फुल नेम ऑफ द ॲप्लिकंट या ठिकाणी टिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची जी काही आहे टायटल वगैरे ते इथे ॲटोमॅटिकली येऊन जाईल. ते पुन्हा खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ तुमच्या आधार कार्ड वरती आहे तीच पॅन कार्डवरती हवी असेल तर तुम्हाला इथे टिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथे जेंडरवरती क्लिक करायचं आहे आणि प्लीज सिलेक्ट या ठिकाणी तुम्ही मेल फिमेल काय आहात ते सिलेक्ट करायचं आहे. इथे खाली आल्याच्यानंतर फोटो मिसमॅच आणि सिग्नेचर मिसमॅच येथे तुम्हाला कुठेही क्लिक करायचं नाही आहे. त्याच्यानंतर खाली डिटेल्स ऑफ पेरेंट्स या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर खाली तुम्हाला फादर्स नेम या ठिकाणी तुमच्या वडिलांचं लास्ट नेम टाकायचं आहे पहिल्या बॉक्समध्ये. तर इथे जे काय असेल ते टाकून द्यायचं आहे. त्याच्यानंतर फादर फर्स्ट नेम टाकायचं आहे, वडिलांचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर फादर्स मिडल नेम या ठिकाणी तुमच्या आजोबाचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर मदर्स नेम हे ऑप्शनल आहे, ज्याला टाकायचं ते टाकू शकतं, नाही टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली विचारलेलं आहे पॅरेंट्स नेम टू बी प्रिंटेड ऑन द पॅन कार्ड, म्हणजे तुमच्या पॅन कार्डवरती पॅरेंट्सचं नाव म्हणून कोणाचं पाहिजे, वडिलांचं पाहिजे की आईचं पाहिजे. तर तुम्ही दोघांपैकी एकाचं तुम्हाला ज्याचं हवं आहे ते सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. आता या ठिकाणी तुम्हाला कुठेही क्लिक करायचं नाही आहे, सरळ खाली यायचं आहे. या ठिकाणी खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्हाला जर तुम्हाला दुसरा ॲड्रेस द्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी इफ यू डिझायर टू अपडेट युअर अदर ॲड्रेस या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्हाला आधार कार्डवरील जो ॲड्रेस आहे तोच ठेवायचा असेल तर या ठिकाणी असं क्लिक करून ती जी काही टिक आहे ती काढून टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टेलिफोन नंबर आणि ईमेल ID डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथे ISD कोड या ठिकाणी आपलं इंडिया नाव सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली जर तुमचा लँडलाईन फोन असेल तर एरिया STD कोड टाकायचा आहे. अदरवाईज टेलिफोन किंवा मोबाईल नंबर या ठिकाणी तुमचा ऑलरेडी मोबाईल नंबर येईल आणि तुमचा ईमेल ID जो आहे तो देखील येईल. तुम्हाला इथे काही करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे आणखी एखादं कुठलं पॅन कार्ड असेल तर तुम्ही इथं मेन्शन अदर परमनंट अकाउंट नंबर तो या ठिकाणी टाकू शकता. जर नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला इथे अनचेक ठेवायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे आणि तुम्हाला इथे नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आता या ठिकाणी ऑलरेडी प्रूफ ऑफ आयडेंटिटी कार्ड या ठिकाणी आधार कार्ड आलेलं आहे. इथे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर खाली प्रूफ ऑफ पॅन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि कॉपी ऑफ पॅन कार्ड तुमचं जे पॅन कार्डवरती वेगळं नाव आहे त्याचीच कॉपी तुम्हाला इथे टाकून द्यायची आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे डिक्लेरेशनमध्ये. त्या ठिकाणी डिक्लेरेशनमध्ये I किंवा UI याच्यासमोर तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. नाव टाकून झाल्याच्यानंतर खाली ॲप्लिकंट इन द कॅपॅसिटी ऑफ सिलेक्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे हिम किंवा हर सेल्फ यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खाली I किंवा वी हॅव इनक्लोज या ठिकाणी तुम्हाला 1 हे असं टाकायचं आहे. जी काही तुम्ही वरती पॅन कार्डची एक कॉपी देत आहात त्याचा नंबर 1 या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली प्लेस या ठिकाणी तुमचं लोकेशन टाकायचं आहे. लोकेशन टाकल्याच्यानंतर
इथे तुम्हाला खाली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला पर्सनल डिटेल्समध्ये जे काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याचं कन्फर्मेशन विचारलं जाईल। तर त्यासाठी तुम्हाला इथे खाली यायचं आहे। खाली आधार नंबर या ठिकाणी एंटर आधार फर्स्ट 8 डिजिट या ठिकाणी तुमच्या आधार कार्डचे पहिले 8 अंक टाकायचे आहेत। हे 8 अंक टाकल्याच्या नंतर खाली पहिले 8 डिजिट टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर येथे काहीही करण्याची गरज नाही आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आता इथे खाली सगळा फॉर्म तुम्हाला चेक करायचा आहे, जो भरलाय तो व्यवस्थित आहे की नाही। त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे, फॉर्म जर बरोबर असेल तर। प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोड ऑफ पेमेंट म्हणून विचारलं जाईल, तुम्ही पेमेंट कशा प्रकारे करणार आहात। तर तुम्ही इथे ऑनलाईन पेमेंट देखील करू शकता, डीमॅट ड्राफ्ट करू शकता किंवा ऑनलाईन पेमेंट थ्रू बिल डेस्क किंवा पेटीएमने पण करू शकता। तर मी इथे बिल डेस्क या ठिकाणी क्लिक करतोय। जवळपास तुम्हाला 106 रुपये एवढा चार्ज तुम्हाला याच्यासाठी लागू शकतो। त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर आय ॲग्री टू टर्म्स ऑफ सर्व्हिस यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हा ट्रान्झॅक्शन नंबर येईल आणि तुम्हाला पेमेंट कन्फर्म करण्यासाठी पे कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, QR वॉलेट किंवा UPI असे वेगवेगळे ऑप्शन दिसतील। तर तुम्हाला इथे QR कोडवरती क्लिक करून तुम्ही इथे भीम UPI वगैरे क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मेक पेमेंट फॉर 106 रुपये याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो QR कोड आहे तो तुम्हाला कोणत्याही एका फोनपेने, गुगल पेने तुम्हाला स्कॅन करून याचं पेमेंट करायचं आहे। पेमेंट केल्यानंतर तुमचं जे काही पॅन कार्डमध्ये दुरुस्ती होती ती होऊन जाईल। त्याच्यानंतर तुमचं जे काही फिजिकल पॅन कार्ड आहे ते देखील तुम्हाला काही दिवसांनी घरपोच मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पॅन कार्डमध्ये दुरुस्ती करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।